मुंबई एक मायाची नगरी. म्हटलं गेले इथे जे कोणी आला तो कधी उपासी नाही राहिला. महाराष्ट्राचा हा प्रमुख भाग ज्याला आपण मुंबई म्हणतो. आपले बाबा, आपले आई, आपल्या परिवार सोबत या मायाची नगरी मध्ये आले. इथे आपला वास्तव्य केलं, कमवलं, स्वतःचं घर केलं आणि आज आपण इथे राहतोय. ही मायाची नगरी मुंबई. जो कोणी इथे आला कधी उपाशी राहिला नाही. म्हटलं गेलंय की लोक गावावरून काही घेऊन येत नाही, परंतु इकडनं जाताना ते रिकामी जात नाही. अशी आपली मुंबई. मुंबईचा विचार केला तर मुंबई आपल्याला खूप काही देऊन गेली आहे आणि अजून पण ते देत आहे. पण मित्रांनो, या मुंबईमध्ये एक नवीन वाद निर्माण झाला आणि हा वाद आहे आपली भाषा, आपला धर्म सांभाळायचा. पण हा वाद आला कुठून? कारण की ह्या मुंबईमध्ये मराठी, कन्नड, गुजराती, मुस्लिम हे खूप धर्माचे लोक अगोदरपासून राहत आहेत. मित्रांनो, या मुंबईला हात लावण्यासाठी कोणाची ताकद नव्हती. जेव्हा आपले लाडके राजसाहेब ठाकरे यांचे वडील, उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरे ज्यापर्यंत होते त्यापर्यंत हा वाद कधी निर्माण झाला नाही आणि हा वाद आला नव्हता. कारण की कोणी कधी मराठी भाषेवर किंवा महाराष्ट्राचे कुठल्याही मराठी माणसावर हात उचलला नव्हता आणि कोणाची हिंमत नव्हती हात उचलायची. आज बाळासाहेब ठाकरे नाही आहे, त्यानंतर हे सर्व घडत आहे. मित्रांनो, हा वाद एवढा मोठा नाही आहे जितका आपण हा वाद वाढवला आहे. थोडस विचार करा. आपण महाराष्ट्रामध्ये आलोय, मुंबईमध्ये राहतोय, कमवतोय आणि आपलं घर चालवतोय. महाराष्ट्र हा मराठी माणसाचा वास्तव असलेला प्रमुख नगर आहे किंवा त्यांचा हा घरच आहे. आणि या घरात आपण आलोय, राहतोय, तर त्यांची भाषाचा, मराठी भाषाचा रिस्पेक्ट ठेवणे, त्यांचा आदर करणे हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. आज कोणी तुम्हाला येऊन सांगतो मराठी बोला, तर त्यात कसला राग? आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय, मुंबईमध्ये राहतोय, मराठी येणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचे लोक, मुंबईचे लोक तुम्हाला सांगत नाही आहे की मराठीच बोला, पण तुम्ही आदर करा. जर तुम्हाला मराठी येत नाही तर डायरेक्ट सांगा की दादा मला मराठी येत नाही. त्यात कुठला वाद नाही. आणि त्याला सांगा की मराठी मला येत नाही पण मराठी भाषेचा मी आदर करतो, मराठी माणसाचा आदर करतो, तर हा वाद कुठे वाढणार नाही. पण इथे असं घडले, असे व्हिडिओ आले आहे की मराठी माणसाला की मराठी भाषासाठी त्यांना शिवाय देण्यात येते किंवा त्यांचा हात उचलण्यात येतो किंवा तुमच्याकडून असं वाक्य निघतं, मी नाही बोलेल, जे करायचे असेल करा.
तर मित्रांनो, हे खूप चुकीचं आहे. हे वागणं तुमचं चुकीचं आहे. कारण की मुंबई ही मायानगरीमध्ये असं कधी घडलं नाही आहे की मराठी बोला, हिंदी बोला, गुजराती बोला. पण आज तुमचं असं वागण्यामुळे मराठी भाषे आणि मराठी लोक हे चिडले आहे. कारण की तुमचं वागणूक बदललेली आहे. ज्या पण बाळासाहेब ठाकरे होते त्या पण हा वाद नव्हता. ते गेल्यानंतर सर्वांना असं वाटलं की आता कोणी काही बोलणार नाही आणि आम्ही कसं पण वागूया. पण मित्रांनो, थोडंसं लक्ष द्या. अजून पण त्यांचे वारसदार उद्धव ठाकरे किंवा राजसाहेब ठाकरे जिवंत आहे. मराठी भाषेवर केव्हा पण अन्याय होणार ते दोन्ही उभे राहणार आहे. तर लक्षात ठेवा, तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहतात, मुंबईमध्ये राहतात, तर तुम्हाला मराठी भाषा येणं गरजेचं आहे की आणि त्याचा आदर ठेवणं गरजेचं आहे. त्यात कुठलाही वाद घालू नये. तुम्हाला कोणी येऊन सांगतं की मराठी बोला तर मराठी बोला. आणि मराठी एवढी अवघड नाही आहे. आपल्या पूर्ण वर्ल्डमध्ये, इंडियामध्ये हिंदी, मराठी आणि गुजराती ही 3 भाषा प्रत्येक लोकांना येते. हे सर्व सेम आहे. हे बोलण्यामध्ये काहीच फरक पडत नाही. दुसरी गोष्ट, सर्वांना मराठी भाषा येते. फक्त एक गर्व आहे की मी कशाला बोलू मराठी, मला बोलणार तुम्ही कोण आहे, हाच गर्व हा वादला वाढवतो आहे. आणि ह्याच्यामुळे मुंबईची हवा बिघडत चालली आहे. ही मुंबई जर तुम्हाला पैसे देते, तुम्हाला जॉब देते, तुम्हाला तुमचं घर सांभाळते, ह्या मुंबईसाठी तुम्ही मराठी बोलू शकत नाही का? तुम्हाला इथे राहण्यासाठी तुम्ही मराठी बोलू शकत नाही का? एक मराठी बोलणं तुम्हाला एवढं का अवघड होतोय, मला हे कळत नाही. आज मी गुजराती आहे आणि मी मराठी बोलतोय, तर तुम्हाला का अवघड होतोय? प्लीज मित्रांनो, हात जोडून विनंती करतो, ह्या मुंबईसाठी, ह्या महाराष्ट्रासाठी, जर तुम्ही गुजराती असेल किंवा कन्नड असेल किंवा मुस्लिम असेल, काही फरक पडत नाही आहे. फक्त मराठी बोला किंवा मराठी भाषेचा आदर करा, मराठी माणसाचा आदर करा. कोणाचं दिल दुखून हा वाद वाढवू नका. हीच हात जोडून विनंती आहे. जय महाराष्ट्र मित्रांनो.